राज्याचा लाडका दादा अजितदादा हरपला. बारामतीतील हृदयविदारक विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला हादरावून सोडला आहे. जेव्हा ही धक्कादायक बातमी समोर आली की अजितदादांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला, तेव्हा प्रत्येक महाराष्ट्रीयनाच्या छातीत काहीतरी फाटलं. पहिला धक्का इतका जबरदस्त होता की श्वासच थांबला. पण जेव्हा तो एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आला, तेव्हा दुसरा आणि खूपच मोठा खोलवर जाणारा हल्ला झाला. मनातून एकच प्रश्न उभा राहिला, हे खरंच अपघात होता की काहीतरी भयंकर सुनियोजित घातपात? कारण अपघाताच्या 10 तासांपूर्वी दादांना आलेला धमकीचा कॉल, मारण्याची धमकी आणि त्यानंतर सकाळी झालेली दुःखद घटना, सर्व संकेत आणि DGCA आलेला रिपोर्ट जोरजोरात ओरडून सांगतोय, हा अपघात नव्हे तर घातपात होय. बघा, सुरुवातीला अपघात झाला तेव्हा असं सांगण्यात आलं की अजितदादांची प्रकृती नाजूक आहे, त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. पण काही वेळातच लगेच सांगण्यात आलं की अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे ऐकून प्रत्येकाचं हृदय चिरडं गेलं. विमान अपघाताचे कारण सांगण्यात आलं होतं की प्रचंड धुका असल्यामुळे धावपट्टी दिसली नाही किंवा इंजिनमध्ये बिघाड झाला असेल, अशी कारणं देण्यात येत होती. हे ऐकूनही मन स्वीकारायला तयार नव्हतं. पण जेव्हा या विमानाचा एक असा सीसीटीव्ही फुटेज समोर आला ज्याच्यामध्ये सगळं चित्रच उघडकीस आलं, तेव्हा संशयाच्या आगीत ती ओतलं गेलं. मग खरंच हा अपघात होता की घातपात होता? आदल्या दिवशी रात्री नेमकं या विमानासोबत असं काय घडलं होतं की ज्यामुळे ही अगदी घटना घडली? बघा, राजकारणात कोणी कोणाचं नसतं. शेवटी सर्व पदाचे खुर्चीचे भुकेले असतात. राजकीय कारकिर्दीत कोण कोणाचा काटा काढेल सांगता येत नाही. मोठी बातमी येत आहे. अपघातामागचं गुपित सत्य DGCAनं उघडकीस आणलेलं आहे. अजितदादांचा त्या नराधामांनी काटा काढलाच. संपूर्ण रिपोर्ट पुढे सांगणारच आहे. जेव्हा हा विमान अपघात होत होता तेव्हा तिथे आसपास काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी या विमानाकडे बघितलं होतं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर महाराष्ट्र आणखीनच घाबरला आहे. जेव्हा विमान अगदी कोसळण्याच्या शेवटच्या सेकंदात होतं, तेव्हा वैमानिक आपल्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला मे डे असा कॉल देत असतो. पण त्याच्यामध्ये मे डे कॉल देण्यात आला नाही, अशी देखील शक्यता वर्तवण्यात आली. मग नेमकं काय गुपित होतं अपघातामागचं? मग खरंच अपघात होता की घातपात होता? नेमकं त्या रात्री असं काय घडलं होतं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला चटका लावून देणारी ही गोष्ट घडली? हे प्रकरण खरं तर याची सुरुवात आदल्या दिवशी रात्री झाली होती. मग तो सीसीटीव्ही फुटेज नेमका काय आला? त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय चित्र दिसलं की ज्यामुळे या प्रकरणाचं सगळं सत्य बाहेर आलं? मग खरंच याच्यामध्ये वैमानिकाची चूक होती की विमानात बिघाड झाला होता की काहीतरी भलतंच शिजत होतं? काय दिसलं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. बारामतीत विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून महाराष्ट्र अतिशय हादरला आहे. पण या विमान अपघाताच्या शेवटच्या सेकंदात काय घडलं याचा एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. या विमान अपघाताचं खरं कारण काय? धक्कादायक सत्य आज उघडकीस आलं. महाराष्ट्र पहिल्यांदा हादरला होता जेव्हा अपघाताची बातमी समजली होती. पण जेव्हा कारण समजलं, जो सीसीटीव्ही रिपोर्ट समोर आला, त्यानं संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा हादरा बसलाय. 28 जानेवारी बुधवारच्या सकाळी 8:45 बारामतीच्या गोजूबावी परिसरात अचानक एका मोठ्या स्फोटाने हादरा दिला. संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेनंतर हादरणार होता. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज येणार होती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात. सुरुवातीला बातमी आली दादा जखमी आहेत, पण काही तासात बातमी आली जन महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला की अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू. विमान फक्त 500 फुटावर होतं. मग असं का घडलं? वैमानिकाचा ताबा सुटला की मशीनमध्ये काही फॉल्ट झाला होता? मग या सगळ्याला प्रश्न पडलाच होता, घातपात होता की काय? पण खरंच एक असं वेगळं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं ज्याच्यामध्ये सगळं चित्र उघडकीस आलं. खरं तर ही घटना 28 तारखेला घडली, पण खरं तर 27 तारखे रात्री या घटनेची सुरुवात झाली होती. 28 जानेवारीची सकाळ संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात काळी नोंद ठरली. सगळीकडे राजकारण तापलं होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. आता जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका सुरू होणार होत्या. त्यासाठी 28 तारखेला बारामतीमध्ये 4 सभा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्या ठिकाणी दाखल होणार होते. आता हे ठरलेलं नियोजन होतं, वेळ ठरलेली होती. पण दादांचा काळ कसा काय आला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी जावं लागेल. आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेला. 27 जानेवारीच्या रात्री जर आपण बघायला गेलो तर अजितदादा 27 तारखेला मुंबईमध्ये आपल्या निवासस्थानी होते. 28 तारखेला बारामतीत त्यांना 4 मोठ्या सभा होत्या. दादा वेळेचे पक्के असतात आणि शिस्तीचे होते. पण सूत्रांच्या माहितीनुसार 27 तारखेच्या रात्री विमानाचे मेंटेनन्स जिथे होतं तिथे काहीतरी हालचाली झाल्याचा अंदाज आहे. आता पहा, काही काल्पनिक बाबी सूत्रांच्या हवाल्याने आता समोर येत आहे. रात्रीच्या वेळी शेवटची तपासणी झाली तेव्हा सगळं ठीक होतं था? कोणीतरी जाणून बुजून सिस्टमची छेडछाड केली का? 27 तारखेच्या रात्री काय घडलं? काय तो सीसीटीव्ही फुटेज समोर आला? खरं तर 28 जानेवारीची जी सुरुवात होती, जी घटना घडलेली आहे, तिची सुरुवात 27 तारखेच्या रात्री झाली होती.
आता काय बिघाड झाला होता? आता ज्या विमानातून दादा प्रवास करत होते ते लिअरजेट 45 नावाचं विमान होतं. आता हे जे विमान आहे, आता हे विमान खराब होतं का? तर नाही. याला विमान वाहतूक क्षेत्रात जेट म्हणतात, कारण की याचा वेग ताशी 860 किलोमीटर प्रति तास वेगाने तो उडू शकतो. मुंबई ते बारामती अंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटात कापतं. हे विमान 51,000 फूट उंचीपर्यंत उडू शकतं, म्हणजे जी बाकीचे विमान आहेत त्यांच्यापेक्षा जास्तीत जास्त उंचीवर उडू शकतं. VSR व्हेंचर्सच्या नावानं त्या ठिकाणी या कंपनीनं बनवलं होतं. अतिशय हायटेक विमान, अतिशय सुरक्षित मानलं जाणारं विमान. पण याच्यात अचानक बिघाड कसा काय झाला, हे सगळ्यात मोठं गुपित होतं. आपल्याला वाटत होतं 28 तारखेला सगळेजण त्या ठिकाणी निघाले होते. त्याच्यामध्ये जर विमानात बघायला गेलं तर अजितदादा, त्यांचे PSO विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळे होते. सकाळी 8:46 सुमारास बारामतीचा परिसर विमानाने गाठावा होता. बारामतीची एअर स्ट्रिप म्हणजे जी धावपट्टी होती, तर ती धावपट्टी अतिशय लहान होती. तिथे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम नव्हती. त्यामुळे वैमानिकाला मॅन्युअली म्हणजे आपल्या अंदाजाने विमान उतरायचं होतं. पण त्याचवेळी बारामतीमध्ये दाट धुकं होतं. व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती. पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला रनवे दिसला नाही, म्हणून त्याने विमान पुन्हा वर घेतलं आणि दुसऱ्या प्रयत्नात काळ ओढावून घेतलं. ही प्राथमिक माहिती होती. पण मग त्या रात्री काय घडलं होतं? काय CCTV फुटेज समोर आला? त्या CCTV फुटेजमध्ये असं काय वेगळं दिसलं की प्राथमिक माहिती सगळी खोटी ठरली? काय नेमकं घडलं होतं? खरंच अपघात होता की वेगळंच काही होतं? विमानात बिघाड झाला होता, तर तो कशा पद्धतीने झाला होता? हे विमान ज्या वेळेस एखाद्या नेत्यांना विमानं जी दिली जातात, तर ती अनेक वेळा चेक केली जातात. त्यांचे वेळोवेळी मेंटेनन्स केले जातात. त्यांची चेकलिस्ट असते. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय की ज्यानं सगळ्याची झोप उडवली, ती म्हणजे CCTV फुटेज. एका जवळच्या पेट्रोल पंपावरील CCTV कॅमेऱ्यात ही घटना कैद झालेली आहे. संपूर्ण घटना, आता ही जी घटना CCTV फुटेजमध्ये जी कैद झाली आणि त्यावरून खरं त्या विमानात काय झालं होतं याची सगळी माहिती समोर आली. वेळ होती सकाळची 8:46. आता या फुटेजमध्ये असं दिसत होतं की विमान धावपट्टीच्या दिशेने येतंय, पण अचानक त्याचा समतोल बिघडतो. आत्तापर्यंत हवामान खराब होतं, विमानात बिघाड झाला किंवा काय असे 2-3 अंदाज वर्तवले जात होते. पण एका पेट्रोल पंप जो त्या धावपट्टीच्या शेजारी होता आणि त्याचा जो कॅमेरा आहे तर तो त्या दिशेला वळवलेला होता आणि त्या कॅमेरामध्ये सगळं दिसलं. विमानाचा उजवा पंख जमिनीकडे झुकताना दिसला आणि काही सेकंदात एक मोठा आगीचा गोळा आकाशात दिसला. तपासात समोर आले की अपघाताच्या अगदी काही सेकंदाआधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शब्द होते, "ओ शिट." याचा अर्थ त्यांना भयंकर काहीतरी जाणवलं होतं, जे त्यांच्या नियंत्रणाबाहेर होतं. वैमानिकाने मे डे कॉल दिला होता की नाही याची चौकशी आता होणार आहे. पण विमानाची कोणती सिस्टम फेल झाली, नेमकं काय झालं होतं की प्रत्यक्षदर्शनी लोक उपलब्ध होते, ते त्यांनी जे सांगितलं ते ऐकून अंगावर काटा येतो. शेतात काम करणारे शेतकरी सांगत होते, विमान खूप खालून उडत होतं, त्याच्यातून धूर निघत होता, जमिनीला स्पर्श होताच मोठा स्फोट झाला, विमानाचे तुकडे आमच्या घरापर्यंत उडाले. दुसरी एक बाई म्हणाली, स्फोट इतका भीषण होता की त्याच्यातून 2 मृतदेह विमानातून बाहेर फेकले गेले. आम्ही धावत गेलो. आगीचे लोट इतके मोठे होते की जवळ येता येत नव्हतं, पण गॉगल आणि हातातील घड्याळावरून आम्ही ओळखलं की आमचे लाडके अजितदादा कालवश झाले. मग इतर संशय बळावतो. ज्येष्ठ पत्रकार आणि तज्ज्ञांच्या मते ही जी कंपनी आहे जी जुन्या विमानांचा वापर करत होती, या कंपनीचं विमान 2023 मध्ये मुंबईत क्रॅश झालं होतं. मग अशा कंपनीला VIP ड्युटी का दिली गेली? DGCA या संस्थेचा रिपोर्ट आता यावर काय सांगतोय? काही लोकांच्या मते हा ठराविक केलेला घातपात असू शकतो, कारण विमानाने ज्या पद्धतीने अचानक दिशा बदलली ते केवळ इंजिन निकामी झाल्यामुळे घडणं कठीण होतं. आज बारामतीचा वाघ शांत झाला. संपूर्ण महाराष्ट्र राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पंतप्रधान मोदींनी या चौकशीचे आदेश दिले आहेत. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन आता या प्रकरणाचा छडा लावेल. पण प्रश्न उरतो की मग नेमकं काय घडलं होतं? काय घडलं होतं? खरंच कोणाची चूक होती? काय घडलं? विमानात बिघाड झाला की दुसरं काही घडलं? आता ब्लॅक बॉक्स सापडल्याशिवाय आणि त्याची तपासणी झाल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही. अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्र हळहळतोय, हृदय विदीर्ण झालंय. पण या सत्याचा शोध घेणं गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं? हा अपघात होता की दुसरंच काही? कोणाची चूक होती? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.